जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करून या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करा। तर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। सुरुवातीस पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता हा 18 जुलै रोजी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि दुपारी 2 वाजता ही जे हप्त्याचं वितरण आहे तो हप्ता मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। एकंदरीत काय आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो आता हप्ता दुपारी 2 वाजता 18 जुलै रोजी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत। अखेर ही प्रतीक्षा आता संपणार आहे आणि 20व्या हप्ता आता थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो। त्याबद्दल मित्रांनो आपण महत्त्वपूर्ण असे अपडेट जाणून घेणार आहोत। आपल्या यूट्यूब चॅनल आहे योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनल, आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। कोणती ते 3 कामे आहेत ते पूर्ण असल्यास सुद्धा तुम्हाला हप्ता भेटणार नाही। कोणती ते 3 कामे आहेत जाणून घेऊत। सुरुवातीस मित्रांनो तुम्हाला ती 3-4 कामे कोणती आहेत जाणून घेऊ। सुरुवातीस तुम्हाला आपली ई-केवायसी कंप्लीट आहे का नाही ते पाहायचं आहे। दुसरं म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला या सुद्धा हप्ता भेटणार आहे ते म्हणजे आधार स्टेटस यस असणं फार महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे फार्मर आयडी हे पण दुरुस्त असणं फार महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे लँड व्हेरिफिकेशन हे जे प्रॉब्लेम आहे हे पण दुरुस्त असणं। हे तिन्ही कामे बरोबर असतील तर तुम्हाला जो 20वा हप्ता आहे या 20व्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात। इथे सुद्धा देण्यात आले योजनेसाठी पात्र आहात तुम्ही आहात, हे 4ही कामे पूर्ण असतील ते शेतकरी बांधव पात्र आहात। तर अशा पद्धतीने आता हप्त्याचं वितरण जे आहे ते 18 जुलै दुपारी 2 वाजता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर या योजनेसाठी पात्र असाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।